अगं त्याच्या हॉटेलच्या बाबत तुझी पहिल्यापासूनची नापसंती आहे ना, ते एक कारण असू शकतं. पण ती नापसंती तर आता सुद्धा आहे आणि ते त्याच्या भल्यासाठीच आहे ना. पण हे एवढं एकच कारण नाहीये ग. तो भाई त्यांनी केलेली मारहाण आणि आता पुढं काय याचा काहीच अंदाज नसल्याने प्रसादची चिडचिड होणं स्वाभाविक आहे की नाही? पण असं नसतं ना सुंदरानंद. कशाला पाहिजे ते हॉटेल? काय एवढं सोनं लागलंय त्या धंद्याला? मी सुरुवातीपासून त्याला सांगते की नाही, नको रे नको रे. ऐकलं नाही हो. तेव्हा जर माझं ऐकलं असतं तर आज माझ्या लेकराला एवढं. आता एवढं होऊन सुद्धा मी त्याला सांगते नको ना रे प्रसाद, तरी नाहीच. असं काय ऐकायलाच तयार नाही तो. तसं नाही कांता, आहे बघ, मुलं मोठी झाली ना की त्यांच्याशी मैत्री करावी. एखाद्या गोष्टीबाबत आपण सारखं त्यांना अडवायला गेलो ना कांता की त्यांना तीच गोष्ट करावीशी वाटते. आपण एकदा सांगून बघायचं, नाही ऐकलं ना की त्यांना त्यांच्या बरोबर सहकार्य करायला उभं राहायचं. प्रसादला काय करायचं ते करू दे, आपण त्याला जमेल तशी मदत करूया. नाही जमणार. मला माहित, पण प्रयत्न करून बघ. काय कांतामावशींनी सरळ सरळ त्याच्या कानाखाली मारली. हो, आणि तेही त्याच्याच एरियात जाऊन त्याच्याच माणसांसमोर. प्रसाद दादा काय म्हणले यावर? तो काय म्हणणार आहे? प्रसाद गप्प गप्पच आहे. म्हणजे कालपर्यंत खुश होता, पण आई येऊन गेल्यानंतर त्याचा मूडच गेलाय. त्याला असं वाटतंय की आता काहीही होणं शक्य नाही. प्रसादचं बरोबर आहे. त्या माणसाची सामंजस्याने बोलण्याची संधी निघून गेली. कांता मावशीने ना फक्त 2 पर्याय ठेवलेत आपल्यासमोर. एक तर हप्ता द्यायचा किंवा मग हॉटेल विसरायचं. मलाही असंच वाटतंय. आपल्याला त्यांना हप्ता द्यावा लागेल आणि त्यांना हवा इतका.